दरम्यान भारत पाकिस्तान वादावरती झालेली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची बैठक निष्फळ ठरली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण बंद दाराआड झालेल्या बैठकीमध्ये भारत पाकिस्तान वादावरती ठोस तोडगा निघालेलाच नाहीये। पाकिस्तानच्या मागणीनंतर ही बैठक बोलवण्यात आली होती। आधी दहशतवादाला खतपाणी घालायचं आणि नंतर संयुक्त राष्ट्रासमोर रडगाणं सुरू करायचं ही पाकिस्तानची खरं तर जुनीच सवय आहे, तीच पुन्हा एकदा पाहायला मिळाली। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या बैठकी संदर्भामध्ये अधिक माहिती देतील। सोमेश, जो एक पद्धतीचा बनाव, एक दुटप्पी भूमिका पाकिस्तानची पाहायला मिळते की कुठेतरी अण्वस्त्रांची धमकी द्यायची आणि त्याचबरोबर असं म्हणायचं की अशा पद्धतीने हल्ला होऊ नये, शांतता राखली जावी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली आहे। काय म्हणता येईल याबद्दल? नक्कीच पूर्वी भारताची डिप्लोमसी यशस्वी ठरली असं आपण खात्रीलायकपणे म्हणू शकतो। त्याचं कारण असं आहे की काल रात्री उशिरा संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये भारत पाकिस्तान या संदर्भातील तणावाचा मुद्दा पाकिस्तान घेऊन गेला होता। पण त्याआधी भारताच्या वतीने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीचे जितके अस्थायी सदस्य आहेत त्या सर्व सदस्य देशांसोबत बोलणं करण्यात आलं होतं। त्यासोबतच जे स्थायी सदस्य आहेत त्यापैकी एक चायना वगळता इतर सर्व देशांनी भारतासोबत प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केले होते पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यासाठी। त्यामुळे काल पाकिस्तानला प्रचंड प्रश्न उपस्थित करण्यात आले की खरोखरच लष्कर-ए-तोयबाची इन्व्हॉल्वमेंट या सगळ्या हल्ल्यामध्ये आहे का। त्यासोबतच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने याविषयी कोणत्याही स्वरूपाचं प्रेस स्टेटमेंट किंवा कोणत्याही स्वरूपाचं वक्तव्य जारी केलं नाही। केवळ संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांचं एक स्टेटमेंट आहे की भारत पाकिस्तान मध्ये शांतता राहावी आणि कुठल्याही प्रकारे एस्केलेशन्स होऊ नयेत आणि तणाव वाढू नये। पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने मात्र भारत पाकिस्तानच्या मुद्द्यावरती कुठल्याही प्रकारे तो विषयही वेटो केला नाही किंवा त्याबाबत कुठल्याही स्वरूपाचं स्टेटमेंट किंवा प्रेस रिलीज किंवा कुठल्याही स्वरूपाचा ठराव देखील केलेला नाही। हे अतिशय महत्त्वाचं आहे। पाकिस्तानला नक्कीच सोमेश, त्यामुळे एक कुठल्याही पद्धतीची विशिष्ट दिशा किंवा कुठल्याही पद्धतीचा एक कन्क्लुसिव्ह असा काही निर्णय या संदर्भामध्ये झाला नाही, म्हणूनच ही बैठक आपण निष्फळ असं म्हणतोय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।